नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय लातूर यांच्या अंतर्गत गट ड चतुर्थ श्रेणीतील काही पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे। पाहूयात सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून कोणती पदे भरण्यात येणार आहे, तसेच त्या पदांकरिता दिले जाणारी वेतन श्रेणी काय असेल आणि एकूण रिक्त जागा किती भरण्यात येत आहे ते। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहायचा आहे। हा शॉर्ट नोटिफिकेशन या ठिकाणी प्रसिद्ध झालेला आहे दैनिक एकमत न्यूजपेपरमध्ये। ओके, त्यानुसार आपण जर पाहिलं कक्ष सेवक हे पद भरण्यात येत आहे। एकूण जागा 36 आहेत। विद्यार्थी मित्रांनो, S1 नुसार वेतन श्रेणी असेल 15,000 ते 47,600। नंतरचं पद आहे बाह्य रुग्ण विभाग सेवक। S1 नुसार वेतन श्रेणी असणार आहे। एकूण 5 पदे भरण्यात येत आहे। शिपाई हे पद आहे, एकूण 10 जागा भरण्यात येत आहे। माळी या पदासाठी 1 जागा, स्वयंपाकी या पदासाठी 4 जागा, किरण सेवक या पदासाठी 1 जागा, प्रयोगशाळा परिचर या पदासाठी देखील 1 जागा भरण्यात येत आहे। नंतर रक्तपेढी परिचर या पदासाठी 1 जागा, अपघात विभाग सेवक यासाठी 4 जागा भरण्यात येत आहे। नंतरचे जे काही पद आहे स्वयंपाकी सहाय्यक हे पद आहे, त्याकरिता देखील 4 जागा भरण्यात येत आहे। पहारेकरीसाठी 5 जागा, न्हावीसाठी 4 जागा आणि धोबी या पदासाठी 3 जागा भरण्यात येत आहे। न्हावी या पदासाठी S3 नुसार वेतन श्रेणी असेल 16,600 ते 52,400 एवढी वेतन श्रेणी न्हावी या पदासाठी दिली जाणार आहे। आता हे शॉर्ट नोटिफिकेशन आहे विद्यार्थी मित्रांनो। आज दिनांक 19 आहे, उद्या 20 तारीख असेल। 20 ऑगस्ट 2026 रोजी डिटेलमध्ये ॲडव्हर्टाइजमेंट प्रसिद्ध होणार आहे। अर्ज करायला देखील 20 तारखेपासून म्हणजे उद्यापासूनच सुरुवात होणार आहे। ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे 10 सप्टेंबर 2026 पर्यंत। ओके, अर्ज भरण्यासाठी तुम्हाला चलन देखील भरावं लागणार आहे, जे की ऑनलाईन पद्धतीने असणार आहे। 1,000 रुपये फीस जर तुम्ही खुल्या प्रवर्गातून असाल आणि राखीव प्रवर्गातून असाल तर 900 रुपये फीस तुम्हाला चलन म्हणून भरावी लागणार आहे व माजी सैनिकांना या ठिकाणी शुल्क जे आहे ते नसणार आहे। ओके विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण जर पाहिलं तर वयोमर्यादा असेल 18 ते 35 वर्ष असणारच आहे। नंतर शैक्षणिक अर्हता ही जी काही पदे आहेत ग्रुप डी ची आहेत, त्यामुळे 10वी पास या ठिकाणी असणार आहे। नंतर सामाजिक समांतर आरक्षणाच्या बाबतीत तपशील असेल सर्व डिटेलमध्ये www.vdgmclatur.org या संकेतस्थळावरती प्रसिद्ध केलं जाणार आहे। या संदर्भाचा डिटेल व्हिडिओ मी बनवणारच आहे, परंतु अधिक माहिती जी आहे ती तुम्हाला त्या वेबसाईटवरती जाऊन देखील तुम्ही चेक करू शकता। यामध्ये काय होणार आहे पहा, माळी आणि स्वयंपाकी या पदासाठी तुमच्याकडे अनुभव असणे आवश्यक असणार आहे, हे अट या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे। ओके, तर या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की कॉमेंट्स करून विचारायचं आहे। तेव्हा भेटूयात पुढील अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून। तुर्तास धन्यवाद।